लावला तर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकूण जगभरात होणारे बदल, त्याचा आपल्याशी असलेला संबंध, त्याच्यामुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी ज्या पद्धतीने प्रभावित होते, या सगळ्या गोष्टी आजकाल ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, इतक्या की आपण गोंधळून जावे एवढ्या प्रमाणात. पण आपल्याला या गोष्टीबद्दल, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल माहिती जितकी जास्त मिळते, त्यामुळं आपल्याला आपल्या ज्ञानात माहितीत भर पडते, पण ज्ञानात भर पडत नाही. माझा दावा असा आहे की उलट आपलं कन्फ्युजन जास्त वाढतं. आपल्याला नेमक्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती काय आहे, त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, वास्तव काय आहे, आणि त्याच्याबद्दलची विनाकारण जी भीती दाखवली जाते ती किती आहे, हे जवळ कळणार नाही तर आपल्याला या विषयाबद्दल कितीही कोणीही काहीही सांगितलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं आकलन होणार नाही. आणि आज ग्लोबल वॉर्मिंग बद्दल इतका गाजावाजा होतोय, इतकी माहिती दिली जाते, तरी सुद्धा याचं आकलन आपल्याला होत नाही, असं माझं निरीक्षण आहे. तर आज आपण मुख्यतः ग्लोबल वॉर्मिंग बद्दलचं वास्तव काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे या बेसिक ह्याच्यात मी जाणार नाही. गरज पडली, कोणाला त्याच्याबद्दल हवा असेल तर आपण या सादरीकरणानंतर त्याच्याबद्दल डिस्कस करू. पण आज मुख्यतः जे आपल्या मनात कन्फ्युजन आहे ते आपण दूर करायचा प्रयत्न करणार आहोत, आपल्या कॉमन सेन्सचा वापर करून. कोणीतरी शास्त्रज्ञ म्हणतायत, कुठल्या तरी संघटना सांगतायत म्हणून आपण काहीही कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. आपण आपल्या बुद्धीला जे पटेल त्या गोष्टींचा विचार करून आज आपण इथं हा कार्यक्रम संपेपर्यंत यातलं वास्तव काय आणि याच्यातली अकारण भीती किती आहे हे शोधायचा प्रयत्न करणार आहे. आणि तेच आजच्या माझ्या प्रेझेंटेशनचा मुख्य उद्देश असेल. याच्याबद्दलच मुख्यतः मी बोलेन. आता मी जे म्हणालो की मागच्या 10-12 वर्षामध्ये ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आपल्या खूपच परिचयाचा झाला आहे. पण 10 वर्षापूर्वी का नव्हता हा विचार केला तर अनेक कारणं दिली जातात. बरेच जण म्हणतात माध्यमांमध्ये क्रांती झाली आहे. चॅनल्स 90च्या दशकामध्ये भारतामध्ये पहिला चॅनेल आला दूरदर्शन शिवायचा, आणि त्याच्यानंतर आज बघितलं तर आज नुसतं आपण रिमोट घेऊन चॅनल बदलत राहिलो तर किमान 10 मिनिटं जातील एवढे चॅनल झालेले. पेपरचं तेच. त्यामुळे हे सगळे विषय आपल्यापर्यंत येत आहेत की काय ही एक शंका आहे. पण त्याच्याबरोबर दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे, मागच्या 10-12 वर्षांमध्ये ज्या हवामानाच्या घटना घडल्या त्या घटनांनी आपल्याला या विषयाकडे लक्ष द्यायला भाग पाडलेले आहे. या काळात इतक्या हवामानाच्या घटना घडलेल्या आहेत आणि इतक्या तीव्र घटना घडलेल्या आहेत की आपल्याला हवामानानेच किंवा हवामानाच्या घटनांनीच या विषयाकडे पहा असं सांगितलेलं आहे. काय काय घडलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे 2005 साली मुंबईमध्ये जो पूर आला आणि मुंबईमध्ये जी वाताहत झाली ती आजही आपल्या सगळ्यांना आठवते. एका दिवसामध्ये मुंबईच्या इतिहासात, आपल्याला माहित असलेल्या इतिहासात 944 मिलीमीटर पाऊस पडणं हा काही नेहमी घडणारा किंवा आतापर्यंत कधीही न पाहिलेली घटना आहे. ती मुंबईमध्ये घडली 2005 साली. 600 लोक मेले, अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं. आणि आजही जरी मुंबईमध्ये गेलात, मुंबईमध्ये पाऊस पडायला लागला तर मुंबईकरांमध्ये तो धक्का, मुंबईकर खरं तर कुठल्याही धक्क्याला फार जुमानत नाहीत, बॉम्बस्फोट घडत नाही तर काही हो, दुसऱ्या दिवशी मुंबईकर लोकलमध्ये असतात, त्याच गर्दीत असतात, आपल्या कामात असतात. पण आजही मुंबईच्या पावसाचा, 2005 साली पडलेल्या पावसाचा धक्का मुंबईकरांच्या मनामध्ये आहे. इतकी मोठी ही घटना होती. हे जसं मुंबईमध्ये घडलं तसंच दुसऱ्याच वर्षी त्याच्या किंवा 2005 साली सुद्धा महाराष्ट्राच्या सगळ्या भागात पूर आले होते मोठ्या प्रमाणात. आणि एकाच वेळी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग जलमय होण्याचं ते अलीकडच्या काळातलं एकमेव उदाहरण होतं. हे जसं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये घडत होतं त्याच सुमारास त्याच्या पुढं मागं देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. राजस्थान जो दुष्काळासाठी किंवा कमी पावसासाठी, वाळवंटासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश, तिथं 2006 साली, म्हणजे बघा 2005ला मुंबईत पूर येत आहेत, एक न भूतो या प्रकारचा पाऊस पडतोय, आणि लगेच 2006 साली राजस्थानच्या वाळवंटात पूर येतात. जैसलमेर, बागमेर, बिकानेर, जोधपूर ही जी शहरं आहेत, हे जे जिल्हे आहेत की जिथं पूर्णपणे वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आले. इतके
की ज्या ठिकाणी लोक पाण्याच्या थेंबाला असलेले असतात तिथं 3-3 आठवडे महिना गावं पाण्याखाली होती आणि तिथं नुकसान एरवी पाऊस नसल्यामुळे होतं, यावेळेस पूर आल्यामुळे झालं. 2006 राजस्थान, पश्चिमेला भारताच्या पश्चिमेला हे घडत होतं. त्याच वेळेस पूर्वेला म्हणजे आसाममध्ये जिथून ब्रह्मपुत्रा वाहते, प्रचंड प्रवाह, प्रचंड पाणी घेऊन वाहते, त्या ब्रह्मपुत्रेला आसाममध्ये नेहमी जेवढं पाणी असतं त्याच्या तुलनेत फक्त 60% पाणी होतं आणि तिथं दुष्काळ जाहीर करावा लागला. म्हणजे बघा, जिथं पूर येतो, जिथं पुरामुळे नुकसान होतं तिथं दुष्काळ आहे आणि जिथं पाणी नसल्यामुळे नुकसान होतं तिथं पूर परिस्थिती आहे. 2006. त्याच्यात थोडंसं मागं गेलं तर आंध्र प्रदेशमध्ये, दक्षिण भारतात आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची भयंकर लाट आली होती 2003. 2003 साली जी उष्णतेची लाट आली, आंध्र प्रदेशला उष्णतेच्या लाटा नव्या नाहीत, इनफॅक्ट भारताला उष्णतेच्या लाटा नव्या नाहीत. उत्तर भारतात जा, दक्षिणेत काही ठिकाणी जा, उष्णतेच्या लाटा हे असतातच. उन्हाळ्यामध्ये हमखास तापमान वर जातं, बराच काळ राहतं आणि त्याच्यामुळं उष्माघाताने बऱ्याच जणांचे बळी जातात. पण 2003 हे अपवादात्मक साल होतं, कारण त्या काळची उष्णतेची लाट इतकी तीव्र होती की त्याच्यामध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक एकट्या आंध्र प्रदेशमध्ये बळी पडले. 2003 हे सगळं भारतात घडतंय. भारतामध्ये ह्या घटना घडत असतानाच भारतापासून दूर जगाच्या इतर भागात सुद्धा या घटना घडतायत, याच काळात घडतायत. जर आपण 2003च्या आंध्र प्रदेशच्या उष्णतेच्या लाटेचं उदाहरण घेत असू, त्याच वर्षी त्याच सुमारास युरोपमध्ये, युरोप आपण थंड हवेचा प्रदेश म्हणून समजतो, तिथं हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो, उन्हाळ्यामध्ये दिलासादायक आणि चांगलं वातावरण असतं. पण 2003 साली युरोपमध्ये इतक्या तीव्रतेने उष्णतेच्या लाटा आल्या की त्याच्यामध्ये हजारो लोक मेले. युरोप, ज्याला आपण विकसित मानतो, ज्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा किंवा एकूणच आपत्तीला सामोरं जाण्याची यंत्रणा ही अतिशय चांगली मानली जाते, तिथं सुद्धा उष्णतेच्या लाटांमुळं 2 ते 3 आठवड्यांच्या कालावधीमध्ये हजारो लोक मरतात. फ्रान्सचं जर उदाहरण घ्यायचं तर युरोपमधले जे काही 2-4 अतिशय विकसित प्रदेश आहेत, देश आहेत, त्याच्यामध्ये एक फ्रान्स. त्या फ्रान्समध्ये एका वर्षी किंवा एका उन्हाळ्यामध्ये एका उष्णतेच्या लाटेमुळे किती लोक मरावेत? 39,000. हे आफ्रिकेमध्ये घडलं, आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. हे पाकिस्तानमध्ये घडलं, आश्चर्य वाटणार नाही. हे भारतात घडलं तरी कदाचित आश्चर्य वाटणार नाही. आपण विकसित होतोय, आपण अजून विकसनशीलच आहोत. पण फ्रान्समध्ये हे घडावं आणि एका उष्णतेच्या लाटेमुळे हे घडावं, हे धक्कादायक होतं. जगभर त्याच्याबद्दल बोललं गेलं, त्याच्याबद्दल लिहिलं गेलं, त्याच्याबद्दल चर्चा केली गेली. अशा पद्धतीने हवामानाने आपल्याला या विषयाकडे लक्ष द्यायला भाग पाडलं. 2003 फ्रान्स उष्णतेच्या लाटा. त्याच सुमारास किंवा त्याच्या पुढं मागं अमेरिकेमध्ये आपण बघितलं 2005 साली अनेक वादळं आली. त्याच्यामधली 2 वादळं आपण कधीच विसरत नाही, एक म्हणजे रिटा आणि दुसरं म्हणजे कॅटरीना. या वादळांनी अमेरिकेसारख्या महाशक्तीला जो धक्का दिला आणि ज्या पद्धतीने तिथं नुकसान केलं, त्याचा धक्का आजही न्यू ऑर्लिन्समध्ये गेला तर आजही किंवा तिथल्या वर्तमानपत्रांवर, तिथल्या एकूण जनजीवनावर, इंटरनेटच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, प्रकाश टाकला, त्याच्याबद्दल जाणून घेतलं तर अजूनही तिथले लोक त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळांनी अमेरिकेमध्ये नुकसान घडवून आणलं. 2005 हे जसं अमेरिकेत घडलं तसं आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. युरोपमध्ये पूर आलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा 2000 सालापासून आजपर्यंत दुष्काळी स्थिती आहे. कुठल्या ना कुठल्या प्रांतात दुष्काळ पडतायत आणि त्याचा परिणाम आपल्यापर्यंत झालेला आहे, जगभर झालेला आहे. तो परिणाम असा की ऑस्ट्रेलिया हा जगातले काही जे देश आहेत की जे गहू निर्यात करतात त्यांच्यापैकी एक प्रमुख देश. ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळी स्थिती असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात गहू निर्यात करू शकलेले नाहीत. त्याचा परिणाम जर तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी गव्हाचे भाव वाढले होते. त्याचा परिणाम किंवा त्याचं कारण हे ऑस्ट्रेलियातल्या दुष्काळाशी जोडता येतं. म्हणजे त्या दुष्काळाने फक्त ऑस्ट्रेलियापुरतं मर्यादित राहिला नाही किंवा फक्त ऑस्ट्रेलियाला धक्का दिलेला नाहीये, तर संपूर्ण जगात, संपूर्ण जगाची स्थिती, संपूर्ण जगाची अन्नधान्याची सुरक्षितता, गव्हाचे दर इथपर्यंत त्याचा परिणाम झालेला आहे. हे मागच्या 8 ते 10 वर्षात घडत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना मग आपल्याला म्हणावं लागतं की या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टींबद्दल
जे काही कारणमीमांसा केली पाहिजे, त्याच्या तळाशी गेलं पाहिजे, हे व्हायला पाहिजे. म्हणून मुख्यतः आपल्याला हवामानाबद्दल किंवा या क्लायमेट चेंजबद्दल, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलावं लागतंय. लोक बोलतायत, चर्चा होते. नुसती माध्यमांची क्रांती झाली म्हणून नव्हे. त्याच्या पुढचा प्रकार म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या काही एक साधारण 5, 8, 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी, शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या देशांनी, वेगवेगळ्या लॅबोरेटरीजनी या विषयाबद्दल भरपूर अभ्यास केला आणि त्याच्याबद्दल खूप भाकीतं व्यक्त केलेली. ती भाकीतं महत्वाची अशी की त्याच्यामुळं जगात काहीतरी असं वेगळं घडणार आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागणार, अशा स्वरूपाची साधारण ती भाकीतं. आपल्याशी संबंधित एक त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे साधारण 2020 सालापर्यंत एक आपल्याकडे भाकीत दिलं गेलं जे मुंबईच्या संबंधित आहे की 2020 सालापर्यंत मुंबईचा जो गेटवे ऑफ इंडिया आहे तो निम्मा पाण्याखाली जाईल. आता निम्मा गेटवे ऑफ इंडिया पाण्याखाली गेला तर समुद्राच्या किनारी राहणारी वस्ती जी आहे मुंबईची, त्याचं काय होणार हे वेगळं सांगायला नको. ग्रीन पीस नावाची संस्था आणि मद्रास IIT या शास्त्रज्ञांनी तो अभ्यास करून त्यांच्या पद्धतीने तो ते भाकीत दिलं. ते खरं उतरेल का नाही माहीत नाही, 11 वर्षात आपल्याला कळेलच ते खरं घडणार की नाही. पण ही जी काही भाकीतं दिली जात आहेत त्याच्यामुळे या विषयाकडे आपलं लक्ष जात आहे आणि पुन्हा आपण गांभीर्याने किंवा भीतीपोटी ही जी काही धास्ती त्याच्यापोटी आपण या विषयाकडे पाहायला लागलोय आणि जागरूकता वाढते. त्याच्याबरोबरच हिमालया संदर्भात एक भाकीत वर्तवलं गेलंय ते असं की या शतकाच्या अखेरपर्यंत हिमालयामध्ये जे काय आता बर्फ आहे त्या बर्फापैकी 80% बर्फ हे वितळून जाईल. केवळ 20% बर्फाचं आवरण किंवा जे काही तिथं हिमावरण आहे ते फक्त 20% हिमालयामध्ये शिल्लक राहील असं भाकीत व्यक्त केलं गेलं आहे. आता जर हिमालयामध्ये फक्त 20% बर्फ राहिलं तर त्याचा एकूण भारतावर, इस्पेशली भारतातल्या ज्या उत्तर भारतातून वाहणाऱ्या नद्या आहेत की ज्या हिमालयात उगम पावतात, हिमालयातला बर्फ त्यांना मुख्यतः जास्तीत जास्त पाणी पुरवतं, त्यांचं काय होणार? गंगा असेल, यमुना असेल, कोसी, गंडक सारख्या त्यांच्या उपनद्या असतील, ब्रह्मपुत्र असेल, या सगळ्या नद्यांचं जाळं जे आहे उत्तर भारतामध्ये ते मुख्यतः हिमालयातल्या बर्फावर अवलंबून आहे. जर तिथं बर्फच राहिलं नाही तर या नद्यांचं काय होणार? आणि या नद्यांच्या काठावर भारतातली जास्तीत जास्त लोकसंख्या जी राहते, जवळजवळ 40-45% लोक गंगेच्या, ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यात राहतात, त्या लोकांचं काय होणार? ते तिथं का आहेत तर तिथं गंगा आहे, यमुना आहे, पाणी आहे म्हणून ते लोक आहेत. जर तेच उद्या पाणी राहिलं नाही तर त्या लोकांचं जीवन आणि तिथं जे काही लोक राहते ते जाणार कुठं, त्यांचं काय होणार? हा एक मोठा प्रश्न आहे. हे भाकीत केलं गेलंय. फक्त भारताबद्दलच नाही तर जगभरात याचे परिणाम होणार आहेत असं सांगितलं जाते. त्यातला एक उदाहरण तुम्हाला सांगतो ते म्हणजे युरोपबद्दलचं. एरवी युरोपीय देश जे आहेत आत्तापर्यंत जे काही जगाचं जास्तीत जास्त नुकसान केलंय त्याच्यात सर्वात पुढं कोण असतील तर युरोपीय देश. अमेरिका सुद्धा नाही. सुरुवात यांनी आधीपासून केली, तेच जाऊन नंतर अमेरिकेत बसले आणि तिथून सुद्धा तेच उद्योग करायला लागले. पण आज जर तुम्ही विचार केला तर युरोपीय देश कुठल्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चर्चेमध्ये, बैठकांमध्ये अशी भूमिका मांडतात की आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, कारण याच्यामुळे जगाला धोका आहे. जगाला धोका आहेच आहे, पण त्याच्यामुळे युरोपला सुद्धा खूप मोठा धोका आहे. म्हणून त्या लोकांची बदललेली भूमिका. युरोपला काय धोका आहे तर युरोपला अतिशय थंडीचा प्रदेश, मुख्यतः हिवाळ्यामध्ये युरोपला जे काही ऊब मिळते थोडीशी किंवा तिथं राहण्याजोगं वातावरण असतं ते त्याला मुख्य कारण आहे म्हणजे गल्फ करंट नावाचा समुद्रातून वाहणारा प्रवाह, उष्ण पाण्याचा प्रवाह येतो. समुद्र महासागरांमध्ये काही उष्ण पाण्याचे, काही थंड पाण्याचे प्रवाह असतात. त्यातला एक हा गल्फ प्रवाह. याचं काम काय तर हा प्रवाह विषुववृत्ताकडून, जिथं उष्ण पाणी आहे ते पाणी तो ध्रुवांकडं सर्क्युलेट करत असतो, नेत असतो. आणि तसाच एक तळाच्या याच्यातून एक दुसरा प्रवाह असतो, तो थंड पाणी उत्तर ध्रुवावरून किंवा दक्षिण ध्रुवावरून विषुववृत्ताकडे आणत असतो. जनरल हे सर्क्युलेशन असतं. तर या गल्फ करंटमुळं, त्या उबदार पाण्यामुळं युरोप जो आहे तो युरोप हा 4 डिग्री सेल्सिअसने त्याचं तापमान वाढतं. जर हा गल्फ करंट नसता किंवा इथून पुढं तो गल्फ करंट व्हायचा थांबला तर युरोपमध्ये हिवाळ्यात राहणं अतिशय कठीण होऊन जाईल. आणि त्याच्याहून पुढची गोष्ट म्हणजे युरोपची जी बंदरं आहेत, पोर्ट्स आहेत, ज्याच्यातून जलवाहतूक चालते, ती बरीचशी पोर्ट्स त्यातली गोठून जाण्याची शक्यता आहे. जर हिवाळ्यासाठी ती पोर्ट्स, त्यांची बंदरं जर गोठून गेली तर त्यांच्या एकूणच
वाहतुकीवर आणि त्या अनुषंगाने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर खूप विपरीत परिणाम होईल असा एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे, भाकीत दिलं गेलं आहे. त्यामुळं युरोपला सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग या विषयाकडे पाहावं लागतं आणि त्याच्यातून मार्ग काढूयात असं बोलावं लागतं. अशी काही भाकीतं दिली गेली आहेत. याच्याशिवाय आणखीन जगात किनाऱ्याच्या भागात राहणारी जी शहरं आहेत, समुद्राची पातळी वाढली, ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होणार तर बर्फ वितळणार, समुद्राची पातळी वाढणार आणि ही जी काही शहरं आहेत ती पाण्याखाली जायचा धोका आहे. अशी अनेक भाकीतं दिली गेलेली आहेत. परत अंटार्क्टिका किंवा आर्क्टिक उत्तर प्रदेशात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर ज्या प्रमाणात बर्फ आहे ते राहणार नाही, त्याचा जगाच्या हवामानावर परिणाम होणार, अशी अनेक भाकीतं दिली गेली आहेत. म्हणजे या घटणाऱ्या घटना हवामानाच्या मागच्या 10-12 वर्षांमध्ये आणि ही भाकीतं ती सुद्धा याच काळामध्ये वर्तवली गेली. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय प्रकार आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळेच हे होत आहे का या गोष्टीकडे लक्ष द्यायला भाग पाडलेलं आहे. आता हे सगळं घडत असताना याच्या मागे खरंच नेमकं काय आपल्याला जे शोधायचं आहे, आपल्याला जे आज कन्फ्युजन मनातलं आपल्या दूर करायचं ते हेच की खरंच याच्या मागे ग्लोबल वॉर्मिंग आहे का. तर आता याच्या सगळ्या घटना घडत आहेत, त्याला कारण काय तर त्याच्यात दोन मुख्य मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह अशी व्यक्त करतात की हे सगळं जे काय घडतंय ते केवळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे, म्हणजे पाऊस पडला, पूर आला, ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. दुष्काळ पडले तरी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. कुठं उष्णतेच्या लाटा आल्या तरी सुद्धा त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडतात आणि कुठं थंडी वाढली तरी सुद्धा ती ग्लोबल वॉर्मिंगमुळे, असे सांगणारा एक मतप्रवाह आहे की सगळ्या गोष्टींमागे एकच कारण आहे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. दुसरा एक मतप्रवाह असा आहे की तो सांगतो हे जे काही घडतंय याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा माणसाचा काहीही संबंध नाहीये. निसर्गाचं चक्र असतं, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या चढ उतार होत असतात, तापमान वाढत असतं, तापमान कमी होत असतं, त्या अनुषंगाने बदल होत असतात. हे जे काही बदल होत आहेत ते त्या नैसर्गिक तापमानामध्ये जे काही चढ उतार होत आहेत किंवा नैसर्गिक चक्र जे पृथ्वीवरचं आहे त्याचा परिणाम आहे. याच्यात माणसाचा काहीही संबंध नाही. म्हणजे बघा, एकीकडे एक मतप्रवाह अगदी स्ट्रॉंगली सांगतोय की जे काय घडतंय ते आपल्यामुळे घडतंय आणि दुसरीकडे असं सांगितलं जातंय की जे काय घडतंय ते नैसर्गिकरित्या घडतंय, आपण याच्यात काहीही करत नाही. आणि हे दोन्ही सांगणारे लोक दिग्गज आहेत, मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठमोठ्या संस्था आहेत. त्यामुळे आता कन्फ्युजन असं आहे की नेमका कुणावर विश्वास ठेवायचा. हे जर नैसर्गिकरित्या घडत असेल तर लोक सांगतात की निसर्ग हा स्वतःची काळजी घेईल आणि हे पुन्हा ठीकठाक होईल. जर आपल्यामुळे घडत असेल तर मात्र आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यामुळे फार महत्वाचं आहे की काय नेमकं होतंय आणि जोवर आपल्याला वस्तुस्थिती कळणार नाही तोवर आपल्याला कितीही माहिती मिळेल नाही, तोवर आपल्या मनात फक्त गोंधळ आणि गोंधळ वाढत राहणार आहे. आणि या गोंधळातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय करायचं हा आपल्यामुळे सर्वात मोठा मुद्दा आहे. मी सांगितल्याशिवाय पुढची घेऊ नका. तर काय करायचं आपल्याला, आपण काही कोण सायंटिस्ट नाही आहोत, आपल्याला काही अंतर्ज्ञान नाहीये की हे सगळं कशामुळे कुणामुळे घडलंय. तर मग आपण नेमकं करायचं काय, कशावरनं आपल्याला आपल्या कॉमन सेन्सने सांगता येईल किंवा विचार करता येईल किंवा काहीतरी मत मांडता येईल की हे आपल्यामुळे घडतंय की निसर्गातल्या चढ उतारामुळे. कोण सुचवू शकेल काय करावं लागेल, काय पाहावं लागेल आपल्याला की जेणेकरून आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येईल आणि ठामपणे सांगता येईल की अरे हे आपल्यामुळे घडतंय किंवा हे आपल्यामुळे घडत नाही. काय कोण सुचवू शकेल? आपल्याला इथं बसल्या बसल्या आपल्याला ठरवायचं आहे आपल्या कॉमन सेन्सने आपल्यामुळे घडतंय की निसर्गातल्या चढ उतारांमुळे घडतंय. काय करावं लागेल? नाही, कोणामुळे घडतं हे आपण नंतर ठरवणार आहे. तर ते ठरवण्यासाठी, ते माहिती करून घेण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय पाहावं लागेल? मध्ये माणूस आत्ता आहे, याच्या आधी माणूस नसताना काय घडलंय का बघावं लागेल. जर माणूस नसताना सुद्धा हेच घडलं असेल तर आपण घाबरायचं कारण काय? पण जर माणूस असताना काही वेगळं घडलं असेल तर मात्र विचार करायला लागेल. तर बघूया आपण इतिहासामध्ये काय घडलंय. नेक्स्ट, इतिहास असं सांगतो, पृथ्वीचा इतिहास म्हणजे माणसाचा इतिहास अगदी किरकोळ आहे. पृथ्वीच्या इतिहासाचा विचार केला तर आपण अगदी काही सेकंदांचे धनी आहोत, फार मोठे नाही. पृथ्वीचा जन्म 460 कोटी वर्षांपूर्वीचा. त्याच्यानंतर त्याच्यावर जी जीवसृष्टी निर्माण झाली त्याच्याबद्दल
ठामपणे पुरावे देता येत नाहीत, पण त्याच्याबद्दल बरेच वाद आहेत. पण जो स्वीकारलेला जो आत्ताचा मतप्रवाह आहे तो म्हणजे साधारण 150 कोटी वर्षांपूर्वी, आजपासून 150 कोटी वर्षांपूर्वीपासून जे आपल्याला जीवाश्मांचे पुरावे मिळतात की ज्याच्यावरनं आपल्याला ठामपणे सांगता येतं की या काळात जीवसृष्टी होती. 150 कोटी धरू आपण. तर या 150 कोटी वर्षांपासून आजपर्यंत माणूस फक्त एक 50 लाख वर्षापूर्वी पर्यंतचा म्हणजे आधुनिक माणूस, आणि त्यातही तो पृथ्वीच्या पर्यावरणावर काहीतरी बदल घडून आणले एवढा काळ म्हणजे मागची फक्त 1000 किंवा 2000 वर्ष. त्यात 2000 वर्ष पण नाही, मुख्यतः मागची 250 ते 300 वर्षात माणसाने सगळं गोळ करून ठेवला जे आपण मानतो. म्हणजे उरलेल्या 150 कोटी वर्षांमध्ये काय झालंय की नाही ते जर बघितलं तर आपल्याला कळेल आपला कितपत हात आहे. तर या 150 वर्षांचा इतिहास असा सांगतो की माणूस नसताना सुद्धा पृथ्वीवर हिमयुग आलेली आहेत. त्या हिमयुगांच्या काळात पृथ्वीचं तापमान हे 8-8, 10-10, 15-15 डिग्री सेल्सिअसने कमी झालेलं आहे. एकूण जागतिक तापमानाचा बद्दल मी बोलतोय. आणि पुन्हा ही हिमयुग आपोआपच दूर झाली आणि त्याच्याऐवजी उबदार कालखंड आले, वॉर्मर पिरियड झाले. म्हणजे आईस एजेस आणि वॉर्मर पिरियड हे पृथ्वीवरचं चक्र गेली कोट्यावधी वर्षांपासून सुरू आहे. त्याच्यामध्ये माणसाचा काही संबंध नाही. माणूस तेव्हा उत्पत्ती माणसाची झाली सुद्धा नव्हती, किंवा असला कुठलाच जीव नव्हता पृथ्वीवर की जो इतक्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाला प्रभावित करेल, पर्यावरण बदलून टाकेल, पर्यावरणाचा तोल ढासळून टाकेल आणि काहीतरी इथं बदल घडून आणेल अशा क्षमतेचा दुसरा जीव सुद्धा त्यावेळेस उपलब्ध नव्हता, अस्तित्वात नव्हता. तरी सुद्धा हे घडलेलं आहे. जसे चढ उतार झाले तापमानामध्ये त्याच बरोबर हे सगळं का घडलं तर याला काही थेरीज आहेत, काही कारण आहेत. त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सूर्य जो आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा करता करविता कोण असेल तर आपण समजतो माणूस आहे, आपला गैरसमज येतो फार मोठा. या सगळ्याचा करता करविता कोण असेल तर सूर्य. सूर्याच्या उष्णतेमध्ये किंचित जरी बदल झाला तरी सुद्धा पृथ्वीवरच्या तापमानामध्ये, पृथ्वीच्या वातावरणाचं जे काही तापमान आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात. आणि तेच माणूस नसताना हे जे काही बदल झालेत त्याला सर्वात मोठं कुठलं कारण असेल तर सूर्याच्या उष्णतेमध्ये, सूर्य जी उष्णता बाहेर टाकतो, जी ऊर्जा एमिट करतो, जी आपल्या पृथ्वीपर्यंत येते, इतर ग्रहांपर्यंत पोहोचते, त्याच्यामध्ये जर बदल झाला किंचितसा जरी, तरी सुद्धा आपल्याकडच्या पृथ्वीच्या तापमानामध्ये, पृथ्वीच्या वातावरणाच्या तापमानामध्ये खूप मोठे चढउतार झालेले आहेत. ते त्याला मुख्यतः कारण होतं. याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर उल्का वर्षा होतात, ज्वालामुखीचे उद्रेक होतात. ज्वालामुखीचे उद्रेक आपल्याला एक साधारण कल्पना किंवा आपली एक याच्याबद्दलची धारणा अशी असते की एक डोंगर असतो, त्याच्यातून लावारस बाहेर पडतो, तो पसरतो, त्याचा दगड होतो, झालं. पण त्याच्यातून सर्वात मोठ्या प्रमाणात आणखीन एक घटक बाहेर पडतो, तो म्हणजे राख. खूप मोठ्या प्रमाणात राख ज्वालामुखींमधून बाहेर पडते आणि पृथ्वीच्या इतिहासामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक हे कंटिन्युअसली होतातच, अजूनही होत आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणात राख या ज्वालामुखीने बाहेर टाकलेली आहे. काही ज्वालामुखींचा उद्रेक किंवा ते इतके शक्तिशाली होते, त्यांनी वातावरणात टाकलेली राख ही कित्येक वर्ष पूर्ण त्या वातावरणात तरंगत राहिलेली आहे आणि ती कित्येक वर्ष आणि पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग त्यांनी व्यापलेला आहे. आता मला सांगा, जर इतका काळ पृथ्वीच्या वातावरणामध्ये राख असेल तर जे काही सूर्यापासून उष्णता आपल्याला मिळायची आहे, ऊर्जा जी मिळायची आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. ती नाही पोहोचली तर त्याचा परिणाम पृथ्वीच्या हवामानावर किंवा पृथ्वीच्या तापमानावर, पृथ्वीच्या वातावरणाच्या तापमानावर होणारच. ते आणखीन एक मुख्य कारण होतं. त्याच्याशिवाय पुढचं कारण म्हणजे जे मेटेरिटिक इम्पॅक्ट झाले, ज्या अश्नी उल्का येऊन पृथ्वीवर आदळल्या, त्याच्यामुळे सुद्धा पृथ्वीच्या वातावरणात, पृथ्वीच्या हवामानात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये माणसाचा किंवा कुठल्याही इतर जीवांचा संबंध नव्हता. नेक्स्ट. आणखीन हा इतिहास काय सांगतो तर हा इतिहास असं सांगतो की हे सगळं घडत असतानाच पृथ्वीवर जो पहिला जीव किंवा साधारण 150 कोटी वर्षांपासून जे जीव अस्तित्वात आहेत, वेगवेगळ्या जीवांच्या जाती, वनस्पती असतील, त्याच्यात प्राणी असतील, पक्षी असतील, जलचर असतील, व्हायरसेस असतील, सूक्ष्मजीव असतील, कीटाणू असतील, या सगळ्या किडे सगळे जर धरले आपण तर जेवढे काही जीव, जेवढ्या काही जीवांच्या जाती आतापर्यंत पृथ्वीवर उत्पन्न झाल्यात, इव्हॉल्व्ह झाल्यात, त्यांच्यापैकी 99% जाती आजपर्यंत नष्ट झालेल्या आहेत. आज 1% जाती शिल्लक आहेत. कारण काय, हे ओव्हर द पिरियड काही जीव निर्माण झाले,
हवामान बदललं, त्यांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, ते जीव नष्ट होतात, नामशेष होतात, परत नवीन वातावरणामध्ये जुळवून घेतील असे जीव इव्हॉल्व्ह होतात. अशी ही सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. त्यामुळं आज 99% जीव पृथ्वीवरचे जे काही नष्ट झाले हे नैसर्गिक प्रक्रिया म्हणून, माणसाने झाडं तोडली, माणसाने खाणी खाणल्या, माणसाने प्रदूषण केलं म्हणून नाही. म्हणजे निसर्ग काय सांगतो की हे नैसर्गिकरित्या घडलेलं आहे, नैसर्गिकरित्या होतं, त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला 99% जीव नामशेष झालेले आहेत आणि 1% जीव फक्त पृथ्वीवर शिल्लक आहेत. म्हणजे इतिहास काय सांगतो तर जुनं काहीतरी जातं, पुढची घेऊ नका मी सांगेपर्यंत. इतिहास काय सांगतो तर जुनं हे नष्ट होत राहतं परिस्थिती बदलली की, आणि नवीन काहीतरी त्याची जागा घेत असतं, आणि तेच पृथ्वीच्या इतिहासात घडलेलं आहे. आता हा इतिहास बघितला तर आपल्याला कुठलं मत, शास्त्रज्ञांनी जे 2 मतप्रवाह आहेत त्यातलं कुठलं मत आपण आपला कॉमन सेन्स वापरणार आहे. आपण कोण सांगतं म्हणून अजिबात ऐकणार नाही. आपलं डोकं वापरून आपल्याला जे पटतं आपल्या बुद्धीला ते वापरून आपण कन्फ्युजन दूर करणार आहोत. तर याच्यामधला कुठला मतप्रवाह आपल्याला स्वीकारावा लागेल या माहितीच्या आधारे. आपल्याला तो स्वीकारणं अवघड वाटतं, कारण आपल्या मनात आपली मतं पक्की असतात की माणूसच विलन जो कोण आहे तो फक्त माणूस आहे, त्यामुळे आपण दुसरा विचारच करू शकत नाही. पण हा जर इतिहास बघितला तर आपल्याला हेच स्वीकारावं लागतं, हे जे काही घडतंय किंवा मागे जे काही इतिहासात घडलंय त्याचा जर संदर्भ घेतला, त्या पार्श्वभूमीवर जर आजचा विचार करायचा ठरला तर याच्यामध्ये माणसाचा काहीच हात नाही. पण हे मत पटत नाही आपल्याला. आता हे सगळं बघून, ही पार्श्वभूमी बघून, हा इतिहास बघून जरी आता विचारलं तरी निम्म्यापेक्षा जास्त किंवा जास्तीत जास्त लोक सांगतील नाही बाबा माणसामुळेच काहीतरी घडतं. तुम्ही सांगता त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं पटतंय आम्हाला, पण काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, हे माणसामुळेच घडतंय. तर ही पार्श्वभूमीवर आपल्याला हेच म्हणावं लागतं की याचा माणसाशी काहीही संबंध नाही. पण हा आपण वरवरचा इतिहास बघितला, ढोबळ मानाने इतिहास काय तो बघितला. आपल्याला अजून जर इंडेप्थ मध्ये जाऊन, कारण आता आपण एक मनात पक्की हे केलेली नाही की माणूसच जबाबदार आहे, तर त्या बाजूने सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे. तसा विचार केला आणि आपण थोडंसं सखोल जाऊन काही विचार केला तर असं शोधायचा प्रयत्न करू की ठीक आहे, हा ओव्हरऑल असा इतिहास आहे जीवांचा किंवा पृथ्वीवरच्या एकूण जीवसृष्टीचा किंवा पृथ्वीच्या तापमानाचा, हवामानाचा. पण असं काय जाणवतंय का की काहीतरी बदल झालाय, थोड्या प्रमाणात असेल, काही 4 गोष्टी बदलल्या असतील, पण तशा काय बदलल्यात का, असं शोधायचा प्रयत्न करू. त्यात जर आपल्याला खरंच सापडलं की हो, जे पृथ्वीच्या इतिहासात कधीच घडलं नाही ते आज घडतंय, हे जर काही सापडलं तर मग आपल्याला थोडंसं म्हणता येईल की हो बाबा आपण सुद्धा जबाबदार आहोत, आपल्यामुळे सुद्धा काहीतरी घडतंय. बघूयात काय सापडतंय का. नेक्स्ट, आज खरंच काय वेगळेपण आहे का हे जर बघायचा प्रयत्न केला आणि आपण त्या दृष्टीने विचार केला तर आपल्या मनात जी काही एक पक्की धारणा असते त्या धारणेला सुखावणारी एक गोष्ट आपल्याला सापडते की आपल्याला वाटतं अरे हा माणसामुळे हे घडलंय बरं का. ही गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे काही वायू आहेत त्या वायूंमध्ये ज्या वायूंचं प्रमाण वाढलं की पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान वाढतं, अशा वायूंची सुद्धा उपस्थिती आहे. असे वायू सुद्धा या वातावरणात आहेत, नैसर्गिकरित्या सुद्धा ते आहेत. पण या वायूंचं जर प्रमाण वाढलं तर पृथ्वीवरचं तापमान, पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान वाढतं. जर आपण पृथ्वीचा संपूर्ण इतिहास, त्यांना आपण कार्बन वायू म्हणूयात, कार्बन गॅसेस म्हणूयात किंवा ग्लोबल वॉर्मिंग घडवून आणणारे गॅसेस असं म्हणूयात, तर हे कार्बन वायू याचं प्रमाण जर आपण बघितलं तर या कार्बन वायूंचं प्रमाण मागच्या 100, 150, 200 वर्षामध्ये खूप प्रमाणात वाढलंय. आणि हे माणूस इथं उपस्थित असताना पृथ्वीवर आणि माणूस त्याचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात घडवून आणत असताना हे सगळं घडलेलं आहे. काय नेमकं घडलं तर हे कार्बन गॅसेस जे आहेत, हे जे कार्बन वायू आहेत त्यांचं प्रमाण पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पृथ्वीचा वातावरणाचा इतिहास जर बघितला तर आपल्याला साधारण एक 8 लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा इतिहास माहिती आहे की पृथ्वीच्या हवेमध्ये किती वायूचं किती प्रमाण होतं. आता तुम्ही म्हणाल की हे वायू ठीक आहे, पृथ्वीवर कुठले जीव होते हे कळू शकतं आपल्याला, कारण त्याचे फॉसिल्स मिळाले, त्याचे जीवाश्म मिळाले, त्याच्या प्रकारचं काय हे मिळालं तर सांगता येतं आपल्याला. पण हे
8 लाख वर्षापूर्वी हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड किती होतं आणि ऑक्सिजन किती किती होतं हे कसं कळणार? आता त्या वायू कुठं कोणी थोडी स्टोअर करून ठेवलाय, तर तो खरंच स्टोअर करून ठेवलाय निसर्गाने. कुठं तर ज्या भागामध्ये, ज्या प्रदेशामध्ये बर्फ कधीही वितळत नाही, असे काही प्रदेश आहेत की जिथे काही लाख किंवा काही कोटी वर्षांपासून बर्फ वितळलेलंच नाही, असे काही प्रदेश आहेत. त्या प्रदेशांमध्ये आपल्याला हे सगळे वायू किंवा ही सगळी हवा त्या काळातली अडकलेली बघायला मिळते. कशी? तर जे हिम पडतं, हिमवर्षाव होतं, बर्फ जे आपण बघतो वेगवेगळ्या भागामध्ये, ते बर्फ म्हणून पडत नाही, ते हिम म्हणून पडतं. आणि हिम जे असतं ते मऊ असतं, हिम असतं, त्याच्यामध्ये गॅप्स असतं, कडक बर्फासारखं ते नसतं. आणि त्याच्यानंतर बर्फ होतं, पण ते होत असताना मध्ये हवा अडकली जाते. आणि बर्फ जेव्हा होतं तेव्हा ती हवा त्या बर्फाच्या तुकड्यामध्ये किंवा बर्फाच्या थरामध्ये तशीच्या तशी ट्रॅप होऊन राहते. आणि ती जर कधीच बाहेर पडली नाही, बाहेर कधी पडणार ती? ते बर्फ वितळलं तर. आणि जर बर्फ वितळत नसेल तर ती हवा बाहेर पडत नाही. अशा प्रकारे जर आपण त्या काळातली हवा ड्रिल करून एखाद्या प्रदेशात, अंटार्क्टिका सारख्या किंवा एखाद्या उंच पर्वतावर जिथं खूप मोठ्या प्रमाणात हवा ट्रॅप झालेली आहे, बर्फ वितळलेला नाही, तिथले जर आपण सॅम्पल्स मिळवले तर आपल्याला 100% सांगता येतं की त्या काळी, ज्या काळात हा हिमवर्षाव झाला, ज्या काळात ही हवा ट्रॅप झाली, त्या काळी त्या हवेमध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात होता, नायट्रोजन किती प्रमाणात होता, कार्बन डायऑक्साईड किती होता किंवा इतर वायूंचं प्रमाण काय होतं. या पद्धतीने अभ्यास केल्यावर आपल्याला मागच्या 8 लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा इतिहास समजतो. तो इतिहास असं सांगतो की पृथ्वीच्या वातावरणामध्ये हे जे कार्बन वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, ओझोन आहे त्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड आहे, हे सगळे वायू जे की पृथ्वीचं तापमान वाढवतात, त्या वायूंचं प्रमाण हे 280 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे 10,000 जर कण आपण हवेचे घेतले तर त्याच्यामध्ये फक्त 280 कण हे या वायूंचे होते. आज मागच्या 50-100 वर्षामध्ये हा आकडा 280 वरनं 380 पर्यंत, 385 पर्यंत गेलाय. आणि हे मागच्या 50-100 वर्षामध्ये होण्याचं कारण मुख्यतः आपण आहोत. म्हणजे आपल्यामुळे बदल झालाय का? तर निश्चितपणे झालाय. 280चं प्रमाण जर 380 पर्यंत, 385 पर्यंत जाणार असेल तर निश्चितच याच्यामध्ये आपला काहीतरी हात आहे. आपण जंगलं तोडतोय, जी जंगलं कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात, आपण ती जंगलं तोडतोय, त्यामुळे ती शोषणाचं प्रमाण कमी होतंय. आपण ती जंगलं जाळतोय, त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यात अडकलेला जो काही कार्बन डायऑक्साईड, तो म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने त्या वायूंचं प्रमाण वाढवतोय. आपण खनिज तेल जाळतोय, आपण नैसर्गिक वायू जाळतोय, कोळसा जाळतोय, अशा पद्धतीने ते प्रमाण वाढतंय. म्हणजे एक बदल, एक वेगळेपण आपल्याला बघायला मिळालं. अजून एक फार महत्वाचं वेगळेपण आहे, ते म्हणजे मागच्या 125 वर्षात आपल्याकडं जगामध्ये तापमान कसं कसं बदलत गेलं याचा जवळजवळ मागच्या 200-250 वर्षापर्यंतचा रेकॉर्डेड डेटा आहे. म्हणजे थर्मामीटर्स तेव्हापासून अस्तित्वात होते. इंग्रजांनी ते एक काम चांगलं केलंय. जगभरात त्यांचं जेव्हा साम्राज्य होतं असं ते सांगतात की त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, तर त्यांनी एक चांगली गोष्ट केली, ठिकठिकाणची ही रेकॉर्ड्स त्यांनी चांगली ठेवली. ती रेकॉर्ड्स तपासली तर असं आपल्याला माहिती मिळते की मागच्या 125 वर्षामध्ये पृथ्वीवरच्या वातावरणाचं तापमान जे आहे ते पाऊंड डिग्री सेल्सिअस 0.74 डिग्री सेल्सिअसने वाढलंय. आता तुम्ही म्हणाल त्याच्यात काय विशेष आहे? पाऊंड डिग्री सेल्सिअस, आता जो आपण इतिहास बघितला त्याच्यामध्ये तर 8-10 डिग्री सेल्सिअसने वाढलं, कमी झालं, पण या पाऊंड डिग्री सेल्सिअस ते पण 125 वर्षात, त्याच्याबद्दल एवढी चिंता का करायची? त्याच्याबद्दल चिंता अशासाठी करायची की 125 वर्ष ही आपल्यासाठी, माणसासाठी खूप जास्त झाली. पण पृथ्वीचा जर एकूण इतिहास बघितला तर 125 वर्ष हे अगदी काही सेकंद पण नाही, काही सेकंद पण नाहीये. त्यामुळे इतक्या कमी काळामध्ये पाऊंड डिग्री सेल्सिअस जगाच्या एकूण वातावरणामधलं तापमान वाढणं हा एक वेगळेपण आहे. हे सुद्धा पृथ्वीवर अपवादाने बघायला मिळतं आणि ते आपण असताना बघायला मिळालेलं आहे. याचाच अर्थ आपला याच्यामध्ये काहीतरी हात आहे. आणखीन एक महत्वाचं वेगळेपण जे पृथ्वीने कधीच बघितलं नव्हतं, जे आज पृथ्वी अनुभवते आहे आपल्यामुळं, ते म्हणजे पृथ्वीची जी नैसर्गिक साधन संपत्ती निर्माण करण्याचा वेग असतो. जंगल निर्माण होतात, माती निर्माण होते, खनिज निर्माण होतात, पाणी शुद्ध होतं, पुन्हा नव्याने निर्माण होतं. हा जो वेग आहे पृथ्वीचा साधन संपत्ती निर्माण करण्याचा, तो वेग आणि ती साधन संपत्ती वापरण्याचा आपला वेग, याच्यामध्ये आता असमतोल निर्माण झालेला आहे की जो पृथ्वीच्या
एकूण इतिहासात कधीच बघायला मिळालेला नाही. ज्या गतीने पृथ्वी साधन संपत्ती निर्माण करते त्याच्यापेक्षा 6 पटीने आपण ती ओरबाडतोय किंवा संपवतोय, नष्ट करतोय. म्हणजे जे काही आपलं भांडवल आहे बँकेमधलं, त्याच्या व्याजावर जगायचं सोडून आपण ते भांडवलच काढून आपलं लग्न करा, घरातले कार्यक्रम करा, आणखीन काय आपल्या चैनी करा. त्याच्यामुळे आता हे जे मूळ भांडवल आहे, जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे पृथ्वीवरची, ती नैसर्गिक साधन संपत्ती आणखीन काही वर्षाने नष्ट होण्याचा धोका आहे. म्हणजे ते होणारच. जर तुमचं जर मिळकतच 100 रुपये असेल आणि तुम्ही 100 रुपये खर्च करत असाल, तर तुमचा जोर बॅलन्स आहे, जोर तुमची बँक खातं आहे ते जमा आहे, ते असेपर्यंत तुम्ही जगाल, मजा कराल, त्याच्या पुढे काय. आणि हाच क्रंच, हेच अरिष्ट पृथ्वीवर येऊ घातलेला आहे. आणि त्याच्याबद्दल WWF नावाची संस्था आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, ती संस्था असं सांगते की माणसाला याच गतीने जर आपण पुढं आपला सो कॉल्ड विकास करत राहिलो आणि पृथ्वीवरची नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडायला लागलो, तर आपल्याला 2037 सालापर्यंत 2 पृथ्वींची गरज भासेल. 2 पृथ्वींची गरज म्हणजे आत्ता पृथ्वीवर जेवढी साधन संपत्ती आहे, पाणी आहे, खनिजे आहेत, जंगलं आहेत, जे काही जलचर आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, जे आपली गरज भागवतात, माती आहे, त्याच्यामुळे आपण शेती करू शकतो, याच्या दुप्पट साधनं आपल्याला लागतील. ती काही दुसरी पृथ्वी आपल्याला कुठून मिळणार नाही. एक तर सापडली नाही, सापडली तर तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, पोहोचल्यानंतर तिथली साधन संपत्ती आपल्याला वापरता येईल इथपर्यंत काहीतरी केलं पाहिजे. ते पुढच्या 37 वर्षाचं किंवा 2037 पर्यंत होणं शक्य नाही. त्यामुळे आपल्या पुढं एक खूप मोठा पेच प्रसंग नक्कीच आपण निर्माण करून ठेवलेला आहे. नेक्स्ट, आणखीन याच्यामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्यात असं सांगितलं जातं की 1970 सालानंतर, हा WWF नावाची जी संस्था आहे ती याच्याबद्दल बराच अभ्यास करत असते, तिने 1970 सालानंतर पृथ्वीवरचे जे जीव नष्ट होण्याचं प्रमाण आहे ते कमालीचं वाढलंय असं त्यांनी अभ्यास करून सिद्ध केलं. मग ते जलचर असतील, पृष्ठवंशी आपल्यासारखे प्राणी असतील, पक्षी असतील, काही वनस्पतींच्या जाती असतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भागातल्या जीवांचा अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे की 1970 सालानंतरच्या 2005 पर्यंतच्या 35 वर्षांमध्ये जगातले 1/3 जीव हे संपलेले आहेत. हा वेग पृथ्वीवर आता आपण बघितलं, मग आता इतिहास बघितलं तर आपण पाहिलं की 99% जीव नष्ट झालेत. पण 35 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जीव नष्ट होणं हे पृथ्वीवर पहिल्यांदाच घडतं आहे. आणि हे आपल्याला जास्त अलार्मिंग किंवा जास्त चिंता ज्याची करावी लागेल असं सांगणारं वास्तव आहे. म्हणजे आता हा इतिहास बघितला तर आपल्याला निश्चितच हे म्हणावं लागतं की परिस्थिती सामान्य नाही. म्हणजे बघा, आपण आपलाच सगळ्या गोष्टी वापरून, म्हणजे कोण सांगतंय म्हणून आपण अजिबात कशावर विश्वास न ठेवता या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की निश्चित काहीतरी प्रॉब्लेम आपल्या पुढं निर्माण झालेला आहे. नेक्स्ट, म्हणजे आपल्या समोर प्रॉब्लेम झालाय आणि उद्या काय घडणार ही एक खूप मोठी चिंता आहे. इथं म्हटलेलं आहे की देव जाणे, पण कदाचित देवाला सुद्धा कळणार नाही, कारण जेव्हा देव होते तेव्हा इतक्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत होती की नाही कल्पना नाही. त्यामुळं देव सुद्धा जाणणार नाहीत किंवा देव सुद्धा याच्यातून काय करायचं हे सांगू शकणार नाही. त्यामुळे एवढं निश्चित की काहीतरी आपल्या पुढं एक हे प्रॉब्लेम येऊन थांबलेला आहे. बरं, आता हा प्रॉब्लेम आलेला आहे, तर कोणीही जर सांगू शकणार नसेल तर आपण इथंच थांबायचं की बाबा ठीक आहे, आता आपल्याला जर पुढचं कळणार नसेल तर जाऊ देत, कळणारच नसेल तर त्याच्यावर वेळ कशाला घालवायचा. पण कोणी जरी सांगू शकणार नसलं तरी याच्याबद्दल जगातल्या अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक तज्ज्ञ अभ्यास करतायत आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यातल्या काही संस्था अशा आहेत की ज्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, किंवा त्यांच्यावर त्या संस्था अशा आहेत की ज्या जास्त रिलायबल आहेत. त्यातली एक महत्त्वाची संस्था म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCC. याचं नाव आपण ऐकलेलं असेल. 2007 साली जे काही शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं ते एकतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष, माजी उपराष्ट्राध्यक्ष अल गोर आणि IPCC ही संघटना यांना संयुक्तपणे दिलं गेलं. कारण काय तर या संघटना ग्लोबल वॉर्मिंग,
एकूणच निसर्ग पर्यावरण याच्या संदर्भात खूप चांगला अभ्यास करतायत, जनजागृती करतायत, म्हणून यांना हे पारितोषिक दिलं गेलं. ही IPCC याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. ही IPCC पृथ्वीचं भवितव्य काय याच्याबद्दल काय सांगते हे बघूयात. नेक्स्ट IPCC ही साधारण 2001 सालापासून वेगवेगळे अहवाल सादर करायला लागले. 1988 साली या संस्थेची स्थापना झाली, संघटनेची, आणि त्याच्यामध्ये जगभरातल्या जास्तीत जास्त देशांचे प्रतिनिधी आहेत. हे प्रतिनिधी म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत, राजकीय नेते नाही आहेत त्याच्यामध्ये आहेत शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये जिओलॉजीचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये बॉटनीचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये मॅथमॅटिशियन आहेत, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिशियन्स आहेत, की जे एकूण जे काही घडतंय, ओशनोग्राफर्स आहेत, जे समुद्रातल्या जीवांचं काय होतं हे सांगतात. या सगळ्या लोकांची मिळून ती संघटना आहे आणि ही संघटना ठराविक काळानंतर त्यांचे अहवाल प्रसिद्ध करत असते. स्टेटस रिपोर्ट, पृथ्वीचं काय स्टेटस आहे आज, पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल काय स्थिती आहे, तर त्यांचा चौथा स्टेटस रिपोर्ट, चौथा अहवाल हा 2007 साली प्रसिद्ध झाला. आणि या संघटनेने चौथ्या अहवालात जे काय म्हटलंय त्याच्यामध्ये एक बाब त्यांनी ठामपणे सांगितलेली आहे. ती बाब आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. ती म्हणजे आत्तापर्यंत थोडंसं कन्फ्युजन होतं की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपला हात आहे का नाही. तर या संघटनेच्या चौथ्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की निसंशयपणे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये माणसाचा हात आहे. जे आत्तापर्यंत कन्फ्युजन होतं, थोडीशी शंका होती की खरंच आपण कारणीभूत आहोतच्या अखेरपर्यंत 1.4 डिग्री सेल्सिअस पासून 1.8 डिग्री सेल्सिअस पासून ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे असं IPCC सांगते आतापर्यंत. पण तुम्हाला कदाचित मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक घटना घडलेली ऐकिवात असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, TV वर बघितलं असेल की उत्तर ध्रुव जो आहे त्याच्यावर जे बर्फ आहे त्याचं आता इतकं प्रमाण आहे की उत्तर ध्रुवावरचा बर्फ प्लस रशिया, अमेरिकेतला अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आईसलँड हे जे प्रदेश आहेत याच्यात जे बर्फ असतं ते बर्फ आणि उत्तर ध्रुवावरचा बर्फ हे एकमेकाला सांधलेले आहेत, जोडलेले आहेत. कारण काय, तो खूप थंड प्रदेश आहे. पण माणसाच्या इतिहासात माणूस जेव्हापासून निर्माण झालाय तेव्हा गेलेला आहे की मान्सूनमध्ये जागतिक तापमान वाढीमुळं मान्सूनमध्ये पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किंचित वाढेल, 5%, 10% कदाचित वाढू शकेल. कारण काय, तर आपल्याकडे जे मान्सूनचे वारे येतात ते तापमानामध्ये जो बदल आहे